हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये पण तुमचे स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे मेथीचे धपाटे. पण त्या अगोदर मी माझी राहिलेली कामे करून घेते. संध्याकाळी मेथीचे धपाटे बनवायचे होते. मग मेथीचे धपाटे बनवायचे म्हणल्यानंतर मेथी लागणारच, म्हणून मी इकडे मेथी न्यायला आली आहे शेतामध्ये. अन्वेष अंजनीचा आवाज यायलाय. येतील ते दोघं पण इकडे. मी इकडे आल्यानंतर ते तिकडे बसत नाहीत, लगेच येतात माझ्या मागे इकडे. लांब नाही, जवळच आहे मेथीची भाजी. माळवते आमच्या घराच्या समोरच आहे. अन्वेषचा आवाज यायलाय, आई म्हणायलेला, ओरडायलेला. अंजनी पण त्याच्या मागे लगेच येईल. चला, मेथीची भाजी तोडून घेते मी. मस्त असं मांडे घालून मी तोडणार आहे मेथीची भाजी. काल पण मी नेली होती मेथीची भाजी, पण त्याची भाजी केली. आज आता म्हणलं धपाटे करण्यासाठी तोडून आणावी. मी आले की दिदू माझ्या माग आली. ऐका नाही दिदू, आली का माझ्या माग दिदू? आणि दिदूचं चप्पल कुठे? कोणी टाकलाय पत्र्यावर? आतूने टाकलाय. का बरं टाकलाय आतूने तुझा चप्पल वरी? तसं टाकला. आतू दिदूचं चप्पल काढून द्याव. का बरं टाकला पत्र्यावर? उग का? आतूला रट्टे द्यायचे का ग? हा बाई, आणि आतू किती मया करतात? 4 मया करतात होय. येडी कुठली. आई किती क्यूट आहे, आता सुंदर. आई क्यूट आहे होय. म्हणजे मया कर की मग. चांगली आहे पिल्लू ग. आई चांगली आहे. जा शेंगा तोडा आपल्याला खायला.
मुलाला जितकी मया येत नाही तितकी मुलीला येते. मुलीला जास्त मया असते. हाय का नाही? मुलावाला मया नसत्या करायची. काय करायलीस ग अंजनीवरी? हा, आंबे काढायलीस? आंबे लागलेत का? मला दे की मग. काढून देते मी. हा, 2 मंकी कशा बसल्यात वरी. हाय का नाही? मंकी आहेस तू? नाही, दिदू आहे. हाय का नाही? का नाही? लाईक करे म्हणाले अंजनी. होय, उतरा उतरा खाली, चला चला उतरा, दिवस मावळला, चला चला चला. मी खाली उतरतो. हा, उतरा उतरा, हळूच उतरा. हा, उतरा. उतरा उतरा. अरे मी गिर गया. आता मी गिर गया. अंजनी म्हणते गिर गया गिर गया. नहीं गिरोगे, आतू है. आता मी पडतो. किती भीती वाटते, किती भीती वाटते. घेऊ का मी? अंजनी फसली. थांब मी घेते, थांब थांब, धरा असं धरा. पडतील पडतील, थांब थांब. खाली बस, खाली बस, खाली बस. तुम्ही उरी घेतल्या आणि खाली घेतल्या नाही तर होय. चला. आणि दिवस मावळला होता बघा. सनसेटच्या टायमिंगला कसला भारी वाटते. चला घरला. चला घरला. मी एवढ्या शेंगा घेतल्यात, पण आता घरी जाऊ चिकणार राहतील का नाही काय माहित नाही. दोघं खाऊन पार करतील. जर राहिल्या तर संध्याकाळी सगळ्यांना तळून देईल. यांना खूप आवडतात तळलेल्या शेंगा मीठ टाकून. चला. घरी आल्यानंतर फ्रेश व्हायचं. फ्रेश झाल्यानंतर देवाला दिवा वगैरे लावून घ्यायचा आणि नंतर स्वयंपाकाला लागायचं. मी देवाला दिवा लावून घेते. इथं लावलाय मी दिवा, आता तुळशीजवळ लावते. चपाती बनवायला आम्हाला बी द्या की मग खायला. करा. अंजनी चपात्या करते. आपल्याला जेवायला जायचंय आता. काय बनवायली अंजनी? चपाती. चपाती.
मला देतीस का खायला? चपाती बनव. चपाती बनवायला माझं पिलू. चपाती येते तुला बनवायला? बरं. मला दे हा खायला. भैयाला देतीस का? चला अंजनीचा स्वयंपाक बनवायला आपण आपला बनवून घेऊया. थोडं गव्हाचं पीठ घेतलंय मी. त्यानंतर ज्वारीचं घेतलंय. प्रमाण मी काही मोजून घेत नाही, असं अंदाजेच घेते मी. थोडं डाळीचं पीठ घेतलंय. गव्हाच्या आणि ज्वारीच्या पिठापेक्षा डाळीचं पीठ हे थोडंच घेते मी. मी स्वयंपाक करताना अन्वेषण अंजनीचं हसणं, रडणं, खेळणं सगळं सुरू असतं. त्यानंतर लसण, जिरे आणि ओवा असं बारीक वाटल्याला घातलाय त्यात. नंतर चिरलेली मेथी घातली. मेथी मी अगोदरच चिरून ठेवली होती. त्यानंतर हळद आणि लाल तिखट घालायचे. जर तुमच्या घरी तिखट जास्त खात असतील तर लाल तिखट जास्त घालायचे. हिरव्या मिरच्या असतील तर त्या पण घातल्या तर चांगल्याच असतात, पण माझ्याकडे हिरव्या मिरच्या नव्हत्या म्हणून मी लाल तिखट घातलंय. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे. थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे. पातळच मळायचं आहे पीठ. थोडं घट्ट करायचं नाही, नाहीतर त्याचे धपाटे येणार नाहीत. पीठ मळायचं झालंय माझं. बघा थोडं पातळच केलंय मी. वाटलं तर आणखीन थोडं पातळ करेन मी पुन्हा नंतर. त्यानंतर मी शेंगा तळून घेतल्या. एकीकडे शेंगा तळायला ठेवल्या होत्या आणि दुसरीकडे मी चहा बनवत होते. नाही की
शेंगाला मिठाने चव येते म्हणून मीठ घातलं. त्यानंतर धपाटे बनवायला बसले. मी खालीच बसले होते कारण वरचा गोबर गॅस नीट मोठा चलत नव्हता. खालच्या गॅसवरच करणार होते मी आणि जास्त धपाटे बनवायचे होते. उभा टाकून पण होणार नाहीत म्हणून मी निवांत खाली बसून बनवायला घेतले धपाटे. माझं टिफिन बॅग काय करायची त्या टिफिन बॅगला? काय म्हणते मोठा काळा किती काळा एक एक करून मी एवढे धपाटे बनवले होते. धपाट्यासोबत दहीच खायला छान लागतं म्हणून सगळ्यांना दही, धपाटं आणि तळलेल्या थोड्या थोड्या शेंगा दिल्या आणि जेवायला वाढलं. बघा इथं शेंगा खाल्ल्यानंतर किती कचरा केला या दोघांनी. दूध गरम केलं आणि गॅस पुसून घेतला, झाडून वगैरे काढलं. तर सगळ्यांची जेवणं झालीत आणि माझं पण झाले. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.